कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम उसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी सावेचे वाटे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी उसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी सावेचे वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील अवघियांचा विसर झाला हा राहिला उद्योग हा
राखील काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा तुका भले चिंता वाटे कोण भेटे सांगेसा कोण भेटे सांगेसा कोण भेटे सांगेसा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा तुका भले चिंता वाटे कोण भेटे सांगेसा कोण भेटे सांगेसा कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील हाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 हरी गावले विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भाई सब संतन की जय नामदेव महाराज की मातरी नर्मदा मैया की जय बोलो रे भाई सब संतन की जय प्रभु रामचंद्र भगवान की बजरंगबली हनुमान की जय पुसावेसी हेची वाटे पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील अवघियांचा विसर झाला अवघियांचा विसर झाला हा राहिला उद्योग देव कृपा करील मज काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखील प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूप चिंतनाकरिता अर्थात निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि 4 चरणांचा आहे. प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज
आपली पारमार्थिक साधना करत असताना तुकोबरायाच्या जीवनामध्ये जी काही मुमुक्ष अवस्था प्राप्त झालेली आहे, त्या मुमुक्ष अवस्थेतील तुकोबराय आज आतापर्यंत केलेल्या साधनेच्या प्रित्यर्थ भगवान परमात्म्याच्या पुढ्यात एक अपेक्षा व्यक्त करतात. महाराज म्हणतात, आतापर्यंत मी परमार्थिक साधनेला परावृत्त झालो किंवा परमार्थिक साधनेकरता जेव्हा मी लागलो तेव्हा माझ्या जीवनामध्ये मी साधना करत गेलो आणि साधक जेव्हा साधना करत असतो तेव्हा त्या साधकाच्या जीवनामध्ये साधना त्याची जशी जशी प्रबळ होत जाते, तीव्र होत जाते, जसा जसा त्या साधकाचा साधनेचा उच्चांक गाठत जातो तशी तशी त्या त्या पद्धतीची आपापल्या साधनेनुसार त्या साधकाची शास्त्रकार सांगतात अवस्था होत जाते. तसं महाराज म्हणतात, पारमार्थिक अनुषंगानं जर एखादा साधक परमार्थाचं चिंतन करायचं झालं, परमार्थाची साधनेला प्रवृत्त झाला, तर त्या साधकाच्या जीवनामध्ये एक अवस्था फार गरजेची आहे. किंबहुना आतापर्यंतचा जो आपल्याला किंवा संत वाङ्मयाने जो काही परमार्थ केला, किंबहुना तुम्हा आम्हाला जी काही परमार्थाची वाटचाल संत वाङ्मयाने दाखवून दिलेली आहे किंवा आपल्याला सुद्धा जो काही परमार्थ करायचा आहे, मला असं वाटतं तो परमार्थ त्याच अवस्थेला पोहोचण्याकरता करायचं. महाराज म्हणतात ती अवस्था कुठली, तर महाराज म्हणतात माझी जी काही माझ्या जीवनामध्ये साधना केली बाबा, असं नाही तुकोबाराने एखाद्या साधनेचं नाव या अभंगात घेतलं नाही, पण महाराज जेव्हा साधक साधना करतो आणि तेव्हा त्या साधकाच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त होत असते. आता ते समोर चिंतन सांगणार आहे मी, ऐका. सांगण्याचा मुद्दा असा आहे माझा, साधक मग साधना कुठली का करेना, मग ज्या त्या युगाप्रमाणे जी ती साधना विभिन्न विभिन्न आहे. शास्त्राचं चिंतन जर करायचं झालं तर शास्त्रकार सांगतात, कृतेध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकहे द्वापारे परिचर्यात्मा कलौ तद हरिकीर्तनात. आता पद्धतीनं जी जी साधना सांगितली आहे ज्या ज्या युगामध्ये ती साधना तर त्यांनी केलेली आहे. पण आता कलियुगामध्ये जर आपल्याला असं वाटतं बाबा भगवान परमात्म्याची कृपा किंबहुना भगवान परमात्मा आपलासा करून घ्यावा असं जर अंतःकरणामध्ये वाटत असेल, किंबहुना आपल्याला जर अशी अपेक्षा असेल, तर त्या साधकाने जीवनामध्ये साधना करावी. हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज ऐका, मनुष्यानं किंवा साधकाने जीवनामध्ये साधना करावी हे मान्य आहे, पण मग कुठली साधना करावी, मग शास्त्रकार त्याच्या करता साधनं बरेच साधनं सांगतात आणि महाराज म्हणतात साधनं बरेच आहे, पण तुम्ही साधन कुठलंही करा महाराज, ऐका लक्षपूर्वक ऐका. साधना जीवनामध्ये कुठली अवलंबन करा, आचरणामध्ये आणा, तुमच्या जीवनामध्ये अवलंबन करा, पण ती साधना करत असताना साधना कुठली का असेना त्या साधने मागचं महाराज साध्य मात्र तुमचं आमचं आदी करून संत वाङ्मयाचं एकच साध्य आहे. ते जर कोणतं असेल तर एक तर भगवान परमात्म्याची कृपा हस्तगत होणं हे एक साध्य आहे, किंवा भगवान परमात्मा आपलासा करून घेणं हे एक साध्य आहे. तसं महाराज म्हणतात ते साध्य आहे आणि त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता किंबहुना भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावर होण्याकरता मी आतापर्यंत बाबा साधना केली. मग साधना कोणकोणती केली, तर अनेक साधन शास्त्रकारांनी सांगितली. पण ऐका, मी आता शब्दाला स्पर्श करून गेलो की साधनं भरपूर आहेत, पण महाराजजी साध्य एक आहे. साध्य जर कोणतं असेल तर महाराज म्हणतात जोपर्यंत यशावत जीव जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर जर आपल्याला असं वाटतं की आपलं सार्थक व्हावं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली
म्हणतात तुमचं आमचं साध्य जर कोणतं असेल तर महाराज म्हणतात विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. मग महाराज तो जर भगवान परमात्मा आपलासा करून घ्यायचे असेल, किंबहुना आपल्याला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला जर सुख पाहिजे असेल, किंबहुना तुमच्या आमची यशावत जीवाची, संसारिकाची किंवा परमार्थिकाची जर एक साध्य कोणतं असेल तर तुम्हा आम्हाला एक हवं, भगवान परमात्मा नकोय. मग तुम्हा आम्हाला जे हवंय ते कोणतं असेल तर ते आहे सुख. महाराज आपण ज्याच्यामध्ये सुख शोधतोय खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सुख नाही असं मी सांगत नाही. असे शास्त्रांचे, तुकोबऱ्याचे, गाथीचे, संत वाङ्मयाचे वचन आहेत. महाराज म्हणतात आपण सुख शोधतोय कुठं, तर आपण सुख शोधतोय जिथं की जिथं सुखाचं ठिकाण नाही, किंबहुना सुखाचा जिथे लवलेश सुद्धा नाही तिथं सुख शोधतोय. कुठं सुख शोधतोय? महाराज म्हणतात ते सुख आहे वेगळीकडे, पण आपण जे शोधतोय ते संसारात. पण महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात सुखाचा विचार नाही कोठी. मग आम्हाला जर सुख पाहिजे असेल तर कदाचित आमचं सुखाचं जे ठिकाण आहे ते ठिकाण आम्ही शोधण्याकरता आमची दृष्टीभेद झालेला आहे. आम्हाला ते सुखाचं ठिकाण जर भगवान परमात्मा असेल किंवा त्याच्या चरण सानिध्यामध्ये जर खरं सुख असेल, किंबहुना महाराजी किंबहुना जर सर्व सुखाचा आगर किंवा सर्व सुखरूपत तो भगवान परमात्मा असेल तर मग आम्ही जे सुखाचं ठिकाण शोधतोय ते सुखाचं ठिकाण आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळणार नाही. मग महाराज आम्हाला जर तो भगवान परमात्मा पाहिजे असेल किंवा आम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे किंवा तो भगवान परमात्मा सुखरूप अशा असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याची कृपा जर आम्हाला हस्तगत करायची असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करावं, तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला सुद्धा जी काही अपेक्षा आमच्या जीवनामध्ये साधना करून लागलेली आहे तर माणसाने जीवनामध्ये साधना करावी तर अंतःकरणामध्ये एकेकाळ कधीतरी भगवान परमात्म्याची कृपा व्हावी आपल्यावर ही अपेक्षा सरती शेवटी का होईना निर्माण होईल. महाराज होणार नाही असं नाही, पण आपण आपल्या जीवनामध्ये महाराज साधना करावी. ऐका, साधना करावी. साधनेशिवाय यशावत जीवाचं सार्थकता नाही, पूर्णत्व नाही. महाराज साधना जीवनामध्ये करावी. मग कसली का असेना जीवनामध्ये साधना करावी. संत वाङ्मयांनी, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी आदी करून नाथ महाराजांनी, जनाबाईंनी, मुक्ताबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये साधना केली, त्यांच्या पद्धतीनं साधना केली. किंवा आपण सांगतो योग, याग, यम, नियम, आसन, प्रत्याहार, अनेक अष्टांग साधना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली आहेत. नाम जप केलेला आहे आणि साधना करून त्या साधकाच्या जीवनामध्ये काही अवस्था प्राप्त होत असते. तर महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही साधना केली. आणि सज्जनांनो ऐका, आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला इथं बसलेल्याला प्रत्येक माहित आहे, किंबहुना लहान किंवा मोठा यापैकी कुठल्याही मध्यम वर्गाला सुद्धा माहिती आहे की आपण जन्माला आल्याच नंतर आपण एक ना एक दिवस मरणार आहोत. का मरणार आहोत? इथं जो आला त्याचं शेवटचं साध्यच ते आहे. काय? तर महाराज मरण आहे. इथं मरण कोणाला चुकलं आतापर्यंत? आपण संत वाङ्मयाचे, शास्त्राचे बरेच उदाहरण आपल्या दृष्टीपुढे ठेवतो, मला विस्तार करायचा नाही. पण ऐका, माझा मुद्दा असा आहे, आपण जन्माला आलो आणि एक दिवस मरणार आहोत ही माहिती आहे आम्हाला, पण जन्म आणि मरण, ऐका माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, जन्म आणि मरण याच्या मधला जी पोकळी आहे, मधली जी फिल इन द ब्लँक्स रिकामी जागा आहे, ती जर काय असेल तर त्या रिकाम्या जागेमध्ये भरायचं का असेल तर आम्ही आमच्या जन्माचं साधना जितकी करायला, आमची साधना जशी जशी वाढत जाईल तसं आमचं मरण हे उत्तम कीर्तीपर्यंत किंवा आमच्या मरणाचा किंवा आमच्या जीवनाचा शेवट गोड होईल. विठ्ठल विठ्ठल आणि काय महाराज, संतत्वामध्ये आणि यशावत जीवामध्ये फरक एवढाच आहे, भेद एवढाच आहे.
संत सुद्धा जन्माला आलेले आहेत आईच्या उदरातून. मग काही जणाला शंका पडली असेल, महाराज संत जन्माला आलेत म्हणजे संतांना 2 हात 2 पाय असं काही वेगळं होतं का? आपल्या काही शेपूट होती का? काही शिंग होते का? नाही महाराज, संत सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच होते. महाराज म्हणतात, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. पाषाण म्हणून नये लिंगा. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा. नदी नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा. पाषाण म्हणून नये लिंगा, पाषाण म्हणून नये लिंगा. पाषाण म्हणून नये लिंगा, पाषाण म्हणून नये लिंगा. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. हे संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. महाराज म्हणतात, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, समुद्र नदी नोव्हे पैगा, पाषाण मनोनय लिंगा, आणि संत नवती जगा मानसाच्या सारिखे. ही आहे महाराज, पण कशा कारणामुळे आहे? तर त्यांच्या आणि तुमच्यामध्ये भेद एवढाच आहे की त्यांनी त्यांच्या जन्म आणि मरणाच्या आतली जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये त्यांनी यशावत अहोरात्र दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, अहोरात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पद्धतीनं साधना केली. किंबहुना महाराज म्हणतात, अरे आम्ही साधना कशी केली किंवा किती केली, त्या साधनेची तीव्रता सांगत असताना महाराज म्हणतात, शिंक आणि जांभाळ एवढाच वेळ वाया गेला. जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, वा, वा, वा. इतका वेळ वाया गेला. जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला. शिंक जांभाळी खोकला इतका वेळ वाया गेला. एवढी आमच्या जीवनामध्ये आम्ही साधना केली. ही साधनेची अत्यंत तीव्रता आहे, ज्याला क्षणभर सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या छत्रछायेशिवाय करमत नाही, त्या साधकाची ही अवस्था आहे. आणि ही अवस्था होणं फार गरजेचं आहे सज्जनांनो. किंवा महाराज गीताशास्त्र जर आपण डोळ्यासमोर चिंतनाकरिता घेतल्यात तर गीताशास्त्र सुद्धा आम्हाला सांगतं, साधकाने किंवा संत वाङ्मयामध्ये संतांनी साधना किती केली. तर तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये जसं आपण आता सध्या प्रमाणाला स्पर्श केला, कुठल्या दिनर्जनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, मग त्याच्याकरता गीताशास्त्र आम्हाला सांगते, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. महाराज म्हणतात, आम्ही कशा पद्धतीने नामचिंतन केलं, कशा पद्धतीने साधना केली, अखंड साधना केली, अखंड साधना केली. ज्या साधनेमध्ये कधीच खंड पडला नाही अशी अखंड साधना केली. सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, असे अनेक अनेक साधना आमच्या जीवनामध्ये आम्ही अवलंबन केले. आणि काय महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये ती साधना केली. मी मागे शब्द बोलून गेलो की मनुष्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर साधना करावी. महाराज साधना करावी. साधना हा थोडा आध्यात्मिक दृष्टिकोनातून शब्द झाला. दैनंदिन व्यवहाराच्या माध्यमातून जर त्या साधना शब्दाला जर काय म्हणू आपण, तर त्याला आपण आपल्या भाषेमध्ये कर्म असं बोलू, कर्म असं संबोधू. महाराज म्हणतात, जगताच्या पाठीवर संत सुद्धा साधना करतात.
आणि तुम्ही आम्ही सुद्धा साधना करतो. साधना कोण करत नाही याचा अर्थ ग्रामीण भाषेमध्ये जगतामध्ये जन्माला आल्याच्या नंतर महाराजची कर्म कोण करत नाही हो. कर्म कोण करत नाही बाबा आई, कर्म कोण करत नाही. इथं आलेला कीर्तनकार कर्म करतो, इथं आलेला हार्मोनियम वादक कर्म करतो, इथं आलेला गायनाचार्य किंबहुना इथं आलेला प्रत्येक श्रोता सुद्धा कर्म करतो. कर्म करत नाही, साधना करत नाही असं यशावत जगतामध्ये एकही जीव तुम्हा आम्हाला किती ऑब्झर्वेशन केलं तरी पाहायला मिळणार नाही. मग महाराज प्रत्येक जण कर्म करतो हो महाराज, पण ऐका संत वाङ्मयामध्ये आमच्या तुमच्या कर्माला फार काही प्राधान्य, फार काही किंमत आणि फार काही व्हॅल्यू नाही आमच्याकडे. का नाही तर तुम्ही कर्म काय करता, तुम्ही साधना काय करता, त्या साधनेला आमच्याकडे प्राधान्य नाही. ऐका संप्रदायाचं श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेलं वाक्य सांगतो. आमच्या संप्रदायामध्ये आम्ही साधनेला क्रियेला किंमत देत नाही. आमच्याकडे क्रियेपेक्षा भावनेला फार किंमत आहे. आमची भावना काय, त्या साधने मागचा, त्या कर्मा मागचा परिपाक काय, परिअवसान काय त्या कर्मा मागचं, त्याला आमच्याकडे फार प्राधान्य आहे. ऐका साधना कोण करत नाही, कर्म कोण करत नाही, प्रत्येक जण कर्म करतो. आणि जर एखाद्याला आपण विचारलं बाबा तू काही कर्म करतो का, आणि महाराजजी त्यानं जर असं उत्तर दिलं मी काहीच करत नाही, ऐका जाणकार मंडळी आहात तुम्ही, काहीच करत नाही असं जरी म्हटला तू तरी समजायचं तो कर्म करतो. काही न करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. मी सांगत नाही, गीताशास्त्र सांगते नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हे वशम कर्म सर्व प्रकृती जेरगुणे नाही कश्चित क्षणमपि. असा एक क्षण जात नाही माणसाचा की त्या क्षणाला माणूस कर्म करत नाही. प्रत्येक जण कर्म करतो महाराज, प्रत्येक जण कर्म करतो. पण ऐका कर्मावर फार काय आम्हाला किंमत नाही. ज्ञानोबा यांचे एक वचन आहे. ज्ञानोबा म्हणतात अरे एखादा जर औषध कडू असेल, एखादं औषध जर कडू असेल आणि कडू असणारं औषध जर एखादा रोगी पित असेल आणि त्या रोग्याचा रोग त्या कडू औषध पेल्यानं जर बरा होत असेल तर मला सांगा सज्जनांनो कर्म कसं आहे, कर्म कसं आहे. कर्म कडू आहे ना, औषध कडू आहे याचा अर्थ कर्म कडू आहे. त्या कर्माचा भाव काय आहे तर महाराज कडू असणारं औषध जरी पिलं तरी सुद्धा आमचा रोग बरा होतो. ज्ञानोबा म्हणतात औषधाच्या कडवटपणी तैसी अमृताची या पुरवणी ती आहाच न दिसे गुणी प्रगट होय. ज्ञानोबा म्हणतात औषधाच्या कडवटपणे, पण त्याचा भाव काय. महाराज म्हणतात तैसी अमृताच्या पुरवणी ती आहाच न दिसे गुणी प्रगट होय. मग महाराज हे जर तुमच्या कर्मामागचं परिपाक असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधना केली आणि साधना केल्याच्या नंतर तुम्ही ही अवस्था प्राप्त केली ही मान्य आहे. आणि अवस्था प्राप्त केल्याच्या नंतर तुम्हाला एकेकाळ कधीतरी वाटायला लागलं की बाबा भगवान परमात्म्याने कृपा व्हावी. म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी साधना केली बाबा, आणि साधना करत 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 जशी जशी माझी साधना उच्च पदाला जात गेली, साधनेचा उच्चांक गाठत गेलो, तशी तशी मला अवस्था प्राप्त झाली. त्याच्याकरता शास्त्रकार 4 अवस्था प्रामुख्याने आपण पाहतो. किंबहुना साधकाच्या जीवनामध्ये 4 अवस्था पडत असतात. पहिली जी अवस्था आहे ती पामर अवस्था आहे महाराज. ऐका पहिली जी अवस्था आहे ती पामर अवस्था आहे. दुसरी जी अवस्था आहे ती विषयी आहे. ऐका तिसरी जी अवस्था आहे ती मुमुक्षु महाराज, आणि चौथी जी आहे ती मुक्त अवस्था आहे. महाराज म्हणतात पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त. मुक्त ही शेवटची अवस्था आहे. मग चौथ्याच्या ठाई काहीच करे नाही मुक्त झाले. पण महाराज म्हणतात त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे ती मुमुक्ष अवस्था आहे. मी समोर चिंतन सांगणार आहे, पण मला अभंगाचे चिंतन करायचं आहे. ऐका महाराज म्हणतात साधना करून ती मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली आणि आता असे वाटायला लागलं की बाबा भगवान परमात्म्याने माझ्यावर कृपा करावी. महाराज ऐका जर तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात भगवान परमात्म्याच्या कृपेची जर अपेक्षा निर्माण झाली असेल तर ती अपेक्षा जर पूर्ण झाली तर भगवान परमात्म्याने माझी लाज राखली. जर मी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात भगवान परमात्म्याच्या कृपेची अपेक्षा जर व्यक्त केली महाराज, आणि जर भगवान परमात्म्याने माझी अपेक्षा पूर्ण नाही केली तर महाराज म्हणतात काय लाज राखील देव कृपा करील मग काय लाज राखील. पण महाराज म्हणतात आता देव कृपा माझ्यावर होईल का, देव कृपा होईल का, भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करतील का, किंबहुना माझी लाज राखतील का.
असा सांगणारा एखादा साधक मला भेटेल का नाही. म्हणून महाराज म्हणतात कुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी. ऐका महाराजांचं वचन किती गोड आहे हा. ऐका महाराज म्हणतात कुसावेसी हेची वाटे. हेची म्हणजे काय महाराज. हेची शब्दामध्ये च हा चकारात्मक व्याकरणामध्ये आपण पाहतो. च शब्द व्याकरणामध्ये चकारात्मक आहे. च शब्द काय करतो तर च शब्द अन्यायाची वावृत्ती करतो आणि एकाची निश्चिती करतो, अन्यायाची वावृत्ती करतो. ऐका एखादं लहान लेकरू त्याच्या आई समेत जर एखाद्या मार्केटमध्ये बाजारामध्ये जत्रेमध्ये जर गेलं आणि गेल्याच्या नंतर त्याला जर एखाद्या पदार्थावर त्याची तीव्र इच्छा जर झाली तोच पदार्थ घ्यायचा, तीच वस्तू घ्यायची, तर त्या आईला रडून 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 शेवटी दुसरं काही मागत नाही. जर त्याला जेसीबी आवडली, एखादं खेळणं एखादं वस्तू जर आवडली, तर त्या आईला म्हणता आई शेवटी रडणं का होईना आपण आईला म्हणते आई मला जेसीबी म्हणजे जेसीबीच पाहिजे. अन्य काही खेळणे आहेत जत्रेमध्ये नाही तसं नाही, पण अन्य काही खेळणे नको, मला जेसीबीच पाहिजे. म्हणजे काय झालं, अन्य वस्तूंची व्यावृत्ती झाली आणि जेसीबी एकाशी निश्चिती झाली. तसं महाराज म्हणतात मला जी आहे आता अपेक्षा ती दुसरी कोणती नाही. मग कोणती. हेची म्हणजे काय तर महाराज म्हणतात देवकृपा करील मज काय लाज राखील. महाराज म्हणतात आता कालांतराने ती साधना एवढी तीव्र अवस्थेला गेली आहे की अवघियांचा विसर झाला हा राहिला उद्योग. अवघी याचा नाम सर्वस्वाचा विसर झाला. महाराज ऐका सर्वस्वाचा विसर झाला. हो महाराज आम्ही काय खातो, काय पितो, काय करणार आहोत, किंबहुना काय करायचं हे देवभान विसरून गेलो. अर्थात तुकोबरायाची अवस्था जर सांगायची झाली तर तुकोबरायाचे अनेक वचन आहेत. तुकोबराय म्हणतात देही चवी देही महाराज म्हणतात असोयसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा. अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग. ही अवस्था प्राप्त झाली आणि सरते शेवटी महाराज म्हणतात बाबा देवकृपेची अपेक्षा ही आहे, ती अवस्था ही आहे, पण आता सरते शेवटी मात्र एक अंतःकरणामध्ये चिंता आहे. ती चिंता कोणती आहे महाराज तर महाराज म्हणतात बाबा आतापर्यंत साधना केली त्या भगवान परमात्म्याचे कृपा पात्र होण्याकरता, त्याची कृपा होण्याकरता जर आता भगवान परमात्म्याची कृपा जर माझ्यावर नाही झाली तर त्याची एक चिंता आहे. किंबहुना भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावर होईल का नाही असा सांगणारा एखादा त्या अवस्थेचा साधक मला भेटेल का नाही याची मात्र माझ्या अंतःकरणामध्ये चिंता आहे. तुकोबराय बोलतात तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा देव कृपा करील माझ काय लाज राखील. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी साधना केली आणि बाबा ही अवस्था प्राप्त झाली. ऐका ही अवस्था प्राप्त होण्याकरता जर परमार्थ करायचा असेल तर ती अवस्था आहे कोणती महाराज
तर ती अवस्था आहे मुमुक्ष अवस्था. ऐका, आणि आतापर्यंत ज्या थोरा मोठ्यांनी परमार्थाची वाटचाल आपल्याला दाखवून दिली आहे, त्या जर वाटेवर आम्हाला चालायचं असेल आणि त्यांचा परमार्थ जसा सरते शेवटीपर्यंत साध्यापर्यंत गेला, तसा आम्हाला जर आमचा परमार्थ शेवटपर्यंत साध्यापर्यंत जर जावं असं वाटत असेल, तर आम्ही सुद्धा त्या संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आम्ही चलावं. किंबहुना महाराज म्हणतात, त्या मार्गाने जर चललो आम्ही, तर आम्हाला मात्र ती वाट सापडेल किंवा आम्हाला त्या साधनेमध्ये काही व्यथ्य, काही अडचण येणार नाही. महाराज म्हणतात, संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे. संत मार्गी चालत, महाराज म्हणतात, ज्या संत मार्गाने गेले त्याच मार्गाने आम्ही मार्ग जावं. धावून गेले आधी दया निधी संत ते, दया निधी संत ते, दया निधी संत ते. मार्ग धावून गेले आधी दया निधी संत ते, निधी संत ते, दया निधी संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने जर आम्ही त्यांच्यासारखीच साधना जर करायला गेलो, कारण की आम्हाला आतापर्यंतचा सिद्धांत तोच आहे महाराज. काय आहे? यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनाम सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. महाराज म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. किंवा महाराज म्हणतात, परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन जे मूर्त, अनुष्ठान जगादेत वडील जे जे. ज्ञानोबरांची गोड अशी ओळ आहे महाराज. ऐका, महाराज म्हणतात, त्यांनी जो परमार्थ केला, त्यांनी जी साधना केली, त्या साधनेवर आमची साधना करावी. ऐका महाराज, साधन भरपूर आहे तो, पण साध्य मात्र एकच आहे. साध्य काय आहे? फक्त भगवान परमात्मा आपलासा करून घेणं हेच यशावत जीवाचं साध्य आहे. महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोही. तुकोबारायांचा एक असा अभंग आहे, त्या अभंगामध्ये एकच साध्य आहेत, पण साधन अनेक अनेक साधनं सांगितले. महाराज म्हणतात, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुझ भावा आहे देव. देव तुला जर वाटत असेल तुझा भावा, तुझ्यावर भगवान परमात्म्याची कृपा व्हावी, तू भगवान परमात्म्याच्या सद्गुरूच्या कृपांकित व्हावं, असं जर वाटत असेल तर तू काय कर? भावे गावे गीत शुद्ध करोण्या चित्त. महाराज, आम्हाला ते नामचिंतन भावयुक्त अंतःकरणानं करता येत नाही, मग काय कर? तर महाराजांनी परत अनेक साधनं त्या अभंगामध्ये सांगितले. संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. ही झालं नाही ना महाराज, ही साधना तुझ्या जीवनामध्ये घडली नाही ना, मग काय कर? पेची ते वचन तेने राहे समाधान. महाराज, हे सुद्धा आम्हाला कोणाला चांगलंही बोलता आलं नाही आतापर्यंत, कोणाला चांगलं म्हणता सुद्धा आलं नाही. मग याच्यापेक्षा वेगळा पुरुषार्थ जर करता येत नसेल तुला बाबा, तर काय कर तू? निदान तुझ्याजवळ 100 रुपये असतील तर त्याच्यातला 5 रुपयाचा चहा कोणाला पाजवण्याचा परोपकार कर. महाराज म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. एवढे जर साधनं करता येत असतील तर तू साधना याच्यामधली कुठली अवलंबन कर. साध्य मात्र तुझं एकच आहे. काय? तर महाराज म्हणतात, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज, पण आम्हाला भगवान परमात्म्याची कृपा आमच्यावर व्हावी नेमकं गरजेचं आहे का? का गरजेचं आहे भगवान परमात्मा आमलासा करून घेण्याची, किंवा भगवान परमात्म्याची कृपा आमच्यावर होण्याची का गरज आहे? तर महाराज म्हणतात, आपण जे जन्माला आलो का नाही ते त्याच्याकरताच आलो ना. कशा करता? त्याची कृपा होण्याकरताच आम्ही जन्माला आलेलो आहोत. जर आम्ही जन्माला आलो आणि तसे जर मेलो, काही भजन नाही केलं, तो भगवान परमात्मा आमचा नाही झाला, तर महाराज म्हणतात, तू जन्म कसा आहे? नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मग आम्ही त्याचे चिंतन केलं पाहिजे आणि आम्ही त्याची साधना केली पाहिजे. मग महाराज,
साधना करत असताना साधकाच्या जीवनामध्ये पहिली जी अवस्था असते तो मुळात तुम्ही आम्ही जे आहोत ते पामर आहोत. पामर काय करतो? महाराज म्हणतात इहलोकाच्या उत्तम भोगाच्या ठिकाणी जो वर्ग भोग भोगण्याकरता कायम आसक्त असतो त्याला काय म्हणायचं? त्याला पामर म्हणायचं. पामर म्हणजे काय महाराज? ऐका, पामर वर्गाची सोपी व्याख्या शास्त्रकार सांगतात. ज्याला बाबा पाप काय आहे आणि पुण्य काय आहे हे ज्याला कळत नाही तो कोण असेल तर तो पामर आहे. ज्याला माहिती आहे सध्या या 3.5 हाताच्या नरध्याचा उपयोग फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि त्याचं भजन करण्याकरताच दिलेलं आहे हे माहिती असून सुद्धा त्याला कीर्तनाची गोडी नाही, त्याला परमार्थाची सत्संगाची गोडी नाही, किंबहुना त्याचा विवेक सुद्धा जागृत नाही. आणि महाराज, विवेक जागृत होण्याचं सर्वात मोठं ठिकाण कोणतं असेल तर ते कीर्तन. आणि ऐका, एकदा काही मनुष्याचा विवेक जागृत झाला ना महाराज, विवेक जागृत झाला आणि असं तरी परमार्थ कीर्तन नामसाधना सद्गुरूचं कृपांकित आपल्याला कशामुळे व्हायचं? याच्या करताच व्हायचं की आपल्या ठिकाणचा विवेक जागृत होण्याकरता. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल